चला आपण सन्मान आणि सत्काराला सुरुवात करतोय. चला आपले आयोजक जे आहेत आयोजकांना सुद्धा विनंती. आयोजक जे गावदेवी भेंडीपाडा या संघाचे आयोजक आहेत त्यांनी सर्वांनी या ठिकाणी जमायचं आहे. आपल्या उजव्या साईडला जमायचं आहे. तर सन्मानासाठी आपण सुरुवात करतोय. तर पियुष काळे यांना विनंती करतोय. पियुष आपल्या शुभ हस्ते आपण सत्कार करणार आहोत. तो म्हणजेच विशालजी जाधव यांचा. चला या लगेच आमच्या सन्माननीय मान्यवरांचा सत्कार आपण करणार आहोत. पियुष काळे यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करतोय. विशालजी जाधव आपल्या टीव्ही स्क्रीनवरती मुलाचं आर्थिक सहकार्य नेहमी त्यांच्या माध्यमातून लाभत असतं. विद्यमान सदस्य आहेत ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे आणि भेंडीपाडा प्रभागाचे. त्यानंतर सचिन भोईर यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते किरणदादा पाटील यांचा आदर सन्मान आणि सत्कार आपण करतोय. सचिनजी भोईर यांच्या शुभ हस्ते. थोडा तिकडे थँक्यू. त्यानंतर अंकुश गोवारी यांच्या शुभ हस्ते अंकुश गोवारी यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार करणार आहोत. रवींद्र गोवारी यांचा. अंकुश गोवारी या. एक मानाची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया. थँक्यू. या ठिकाणी आपण मुलाचं सहकार्य दिलं त्याबद्दल रवींद्रजी गोवार यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्यानंतर संकेत घोषे यांच्या शुभ हस्ते विक्रमदादांचा सत्कार आपण करणार आहोत. संकेत घोषे यांच्या शुभ हस्ते विक्रमदादांचा सत्कार आपण करतोय. मुलाचं आर्थिक सहकार्य विक्रमदादांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांक पारितोषिक आपल्याला लाभलेला आहे. त्याबद्दल विक्रमदादांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय गावदेवी भेंडीपाडा आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं. त्यानंतर ऋतिक घोषे यांच्या शुभ हस्ते आपण दसराजी शेलका यांचा आदर सत्कार करणार आहोत. डीजे आसिफ SK नक्कीच दसराजी शेलका आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून मुलाचं आर्थिक सहकार्य आपल्याला लाभत असतं. संदेश पवार यांच्या शुभ हस्ते आपण हेमंतजी तारवी यांचा आदर सत्कार करणार आहोत. हेमंत दादा या आणि सत्कार स्वीकारा. अनेकच गावदेवी भेंडीपाडा संघाचा जुना प्लेअर आहे आणि मुलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभत असतं. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गावदेवी भेंडीपाडा संघाचे जुने प्लेअर आहेत आणि या ठिकाणी त्यांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्यानंतर अंपायर आमचे रुपेश
अक्षय गुडगुस या ठिकाणी आहेत. अक्षय यांचा सन्मान करण्यासाठी विकी दिवा यांना विनंती करतोय. अक्षय या. अक्षय गुडगुस यांच्या माध्यमातून आपल्याला सलग 4 दिवस पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिलं. अक्षय तसेच योगेश यांचे आपण खूप खूप आभार व्यक्त करूया. थँक्यू. त्यानंतर रुपेश दांडेकर यांचा सन्मान आणि सत्कार करणार आहोत अंकुश गुवारे यांच्या शुभ हस्ते. रुपेश दांडेकर अंपायर तसेच संतोष कोम जर या ठिकाणी असतील तर त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. त्यानंतर संतोष घोषे यांचा सुद्धा सन्मान केला जाईल आणि तो केला जातोय कोणाच्या हस्ते? पियुष काळे यांच्या शुभ हस्ते का सन्मानाने सत्कार केला. तो अंपायरिंग साठी सहकार्य केलं होतं. सन्मान्य लहू घोषे याने सुद्धा स्टेजवरती यावं. लहू घोषे यांनी स्टेजवरती यावं. तर त्या अगोदर डीबीएन लाईव्हचे प्रतिनिधी प्रीत पाटील यांना आम्ही आमंत्रित करतोय. त्यांचा सत्कार आपण करणार आहोत. ते म्हणजेच रोशन पवार यांच्या शुभ हस्ते. रोशन पवार यांच्या शुभ हस्ते डीबीएन लाईव्हचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जाईल. माफ करा, रोहन पवार. डीबीएन साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रीत पाटील डीबीएनचे प्रतिनिधी, टॉपचे कॅमेरामॅन म्हणून त्यांना पसंती आहे. त्यानंतर भावेश वनगा यांचा सुद्धा आदर सत्कार आपण करणार आहोत. मागील 3 दिवस आणि आजचा 1 दिवस 4 दिवस आपल्या आवाजाची जादू बिखरली. आपण निलेश दिवा यांना विनंती करूया त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार करणार आहोत. निलेशजी दिवा यांच्या शुभ हस्ते. भावेश वनगा जरा कॉमेंट्री कमी करतात, मात्र अतिशय चांगली कॉमेंट्री त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत असते. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रशांत आदवडे यांची आठवण येते त्यांना ऐकल्याच्या नंतर. जरा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या समालोचकांसाठी. त्यानंतर तसेच आजच्या दिवशी नक्कीच आम्हाला साथ दिली सागरजी माळी यांचा देखील सत्कार करावा अशी मी विनंती करतोय. निलेशजी दिवा तुमच्या शुभ हस्ते सागर माळी यांचा सत्कार करावा. आदरणीय सन्मान्य देवेंद्रजी ठाकरे आपण सुद्धा स्टेजवरती यावं. देवेंद्रजी ठाकरे यांचा आदर सन्मान, तसेच देवेंद्रजी ठाकरे यांचा सुद्धा आपण सत्कार करूया. संतोष घोषे यांच्या शुभ हस्ते, संतोष घोषे यांच्या शुभ हस्ते देवेंद्र यांचा सत्कार आपण करतोय. त्यानंतर तर आपण जाणार आहोत
नितेश दादांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जातोय. नितेश दादांना विनंती करतोय आपण स्टेजवरती यावं अशी विनंती केली जाते. सचिन भोईर यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करणार आहोत. थँक्यू. यानंतर आपण बक्षीस समारंभाकडे वळतोय आणि मला वाटते मागील 3 दिवसामध्ये ज्याने कॉमेंट्री केली ते विजय भोये या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. त्यांचेसुद्धा आम्ही शब्दसुमनाने खूप खूप आभार मानतोय या आयोजकांच्या वतीनं. त्यानंतर संतोष कोम या ठिकाणी अंपायरिंग केली, ते सुद्धा या ठिकाणी नाही आहेत. तर जाऊया आपण फायनल मॅचचा. मॅन ऑफ द मॅच जातोय तो म्हणजे अतुल ठाकरे याच्या कडं, आणि अतुल याला आम्ही मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतोय. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी, या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करतो या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय श्री रवींद्र गोवारी आणि विशालजी जाधव या दोन आमच्या मान्यवरांना सन्मान चिन्ह आणि मेडल देऊन आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते अतुल ठाकरे आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचचा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. अतुल ठाकरे. नक्कीच मनामध्ये भीती होती की मला विचार राहील की काय काय, मात्र सध्या वेळ नाही आहे अतुल. त्यानंतर ज्या ट्रॉफीज आपल्याला लाभलेल्या आहेत त्या सगळ्या देणगीदारांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. ज्यांनी ज्यांनी आपल्याला मुलाचं सहकार्य दिलं त्या स्पॉन्सरचे एकदा आपण आभार मानणार आहोत आणि त्यानंतर बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं या आयोजनासाठी त्या सगळ्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. ज्या पद्धतीनं ही टुर्नामेंट मागील 3 दिवस आणि आजचा 1 दिवस या ठिकाणी आयोजित केली गेली होती, तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे खूप खूप आभार, ज्यांनी आपले संघ या ठिकाणी या असोसिएशनमध्ये सामील करण्याची परवानगी दिली आणि तारीख दिली त्याबद्दल अध्यक्ष रघुनाथजी जोगारे आणि त्यांच्या कमिटीचे खूप खूप आभार. तसेच शिवरामजी शेलका आणि पद्मनजी शेलका यांचे प्रथमतः आभार मानू. त्यांच्याकडून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे, पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर आत्मारामजी ठाकरे, संदीपजी ठाकरे तसेच संजय ठाकरे या पिता पुत्रांच्या माध्यमातून दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफीज आपल्याला लाभलेल्या आहेत. त्याबद्दल तिन्ही ठाकरे बंधूंचे आपण खूप खूप आभार व्यक्त करूया. राजेंद्रजी कोठावले तसेच प्रफुल्लजी कोठावले आणि रोहित कोठावले यांच्या माध्यमातून आपल्याला उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर आणि क्षेत्ररक्षक अशा ट्रॉफीज आलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करूया. त्यानंतर विराज पाटील, सन्मान्य विराज पाटील यांच्याकडून सन्मान चिन्ह आपल्याला लाभलेले आहे, त्याबद्दल सन्मान्य विराज पाटील यांचे खूप खूप आभार व्यक्त करूया. ज्ञानेश्वरजी भणांगे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी मेडल आपल्याला लाभले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करू. त्यानंतर योगेशजी गुडगुस यांच्या माध्यमातून पाण्याची सुविधा आपल्याला 5 दिवस सलग दिली गेली, त्याबद्दल योगेशजी गुडगुस यांचे खूप खूप आभार व्यक्त करूया. त्यानंतर विक्रमजी माझी चतुर्थ कॅश प्राईज 7,000 रुपये आपल्याला लाभलं, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करूया. सन्माननीय दत्तू कोठावले काकांच्या माध्यमातून सलग 4 दिवस त्यांच्या स्वर्गवासी मुलीच्या स्मरणार्थ आपल्याला चहा दिला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. ते नेहमी आपल्याला या मैदानावरती चहा देत असतात. त्यानंतर रमेश जी मुकादम दादा यांच्याकडून सुद्धा आपल्याला 22 बॉक्स चेंडू आले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. नरेंद्रजी दिवा यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य लाभलं, कॅश प्राईज. जेवणजी तारवी यांच्या माध्यमातून मुलाचं आर्थिक सहकार्य लाभलं. शुभम गायकर दादांच्या माध्यमातून मुलाचं आर्थिक सहकार्य लाभलं आणि सुनीलजी पागी साहेबांच्या माध्यमातून मुलाचं आर्थिक सहकार्य हे लाभलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.
आणि सन्माननीय राजूभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. तर मी विनंती करतोय त्यानंतर विशालजी जाधव आणि तसेच किरणदादा पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला मुलाचं आर्थिक सहकार्य जे 3रं क्रमांकाचं प्राईज आहे ते किरणदादा पाटील यांच्या माध्यमातून आलेलं आहे. विशालजी जाधव यांच्या माध्यमातून मुलाचं आर्थिक सहकार्य लाभलं आहे. प्रशांतजी पाटील आणि सुशांतजी पाटील त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची रोख रक्कम आपल्याला लाभलेली आहे. त्यानंतर रवींद्रजी गुवारी यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे, त्याबद्दल त्यांचेसुद्धा खूप खूप आभार. तसेच सर्व ज्या मान्यवर आणि आपण पाहतोय विक्रमदादांच्या माध्यमातून सुद्धा 4थ्या क्रमांकाची कॅश प्राईज आलेली आहे, त्याबद्दल त्यांचेसुद्धा खूप खूप आभार. आम्ही विनंती करतोय या ठिकाणी उपस्थित असलेल्या दत्तू कोठावले यांना की त्यांच्या माध्यमातून आपल्याला 4 दिवस चहा दिला गेला, तर दत्तू काकांना आम्ही फायनली या ठिकाणी आमंत्रित करतोय. त्यांचे खास करून आभार आम्हाला मानायचे आहेत. सलग 4 दिवस सर्वांसाठी त्यांनी चहा दिला, तर आम्ही दत्तू काकांना या ठिकाणी आमंत्रित करतोय या आणि आपला सन्मान स्वीकारा अशी मी आपल्याला विनंती करतोय. दत्तूजी कोठावले आपण या ठिकाणी यावं आणि सत्कार स्वीकारावा. तर थोडासा उशीर होईल, मात्र ज्या ज्या घटकांनी ज्या आमच्या आयोजकांनी मोलाचं सहकार्य ज्यांना दिलं त्या प्रत्येक घटकाचा सत्कार होणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. मात्र चुकून अजून कोणाचा सत्कार राहिला असेल तर त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. आम्ही निलेश दिवा, सचिन भोईर या दोघांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार करूया. या निलेशजी दिवा आलेले आहेत, सचिनजी भोईर यांना सुद्धा विनंती करतोय. एक शाल आणि सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण सत्कार करूया. दत्त्या काकांनी या वर्षीच आपल्याला ते चहा दिला असं नाही, तर जेव्हा हे ग्राउंड नवीन तयार झालं होतं तर आम्हाला आठवतंय तेव्हापासून ते सर्वांसाठी चहा देतात, त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. तर हे आठवण आम्हाला नक्कीच आहे. जाऊया आपण त्यानंतर बक्षीस समारंभाच्या बाजूनं. आणि पहिलं जे क्षेत्ररक्षकाचा ट्रॉफी देण्यासाठी आपण कोणाच्या हस्ते देतोय, तर पहिली ट्रॉफी जी क्षेत्ररक्षकाचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सन्मान्य श्री विशालजी जाधव यांना विनंती करतोय की ही ट्रॉफी देण्यासाठी आपण पुढे यावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा कोण असेल? एनी गेसेस? मनोज घरत, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण संजय 11 नागले संघाचा या ठिकाणी आपण पाहतोय. मी विनंती करतोय विशालजी जाधव यांना त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करावी अशी मी विनंती करतोय. टाळ्या झाल्या पाहिजेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि एक मेडल. क्या बात आहे. बेस्ट फिल्डर बघा कशी डाय या ठिकाणी मारलेली आहे त्या ट्रॉफीवरती. आणि ही ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे ती म्हणजेच आई गावदे स्पोर्ट्स भेंडीपाडा संघासाठी कैलासवासी नारायण हरी कोठावले यांच्या स्मरणार्थ आणि कैलासवासी मतीबाई नारायण कोठावले यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी थोडंसं थांबवेन कारण पहिली ट्रॉफी तुझी आहे. डीजे थोडंसं थांबवतोय. थँक्यू डीजे थँक्यू. बघा हा जल्लोष तुझ्यासाठी आहे. एकदा बोलायलाच हवं कारण आपला समाज जो आहे तो न बोलण्यामुळे मागे राहिला आहे. त्यामुळं प्रश्न असा आहे की ही ट्रॉफीची अपेक्षा होती का? हो, ट्रॉफीची अपेक्षा होती की मी चांगलं क्षेत्ररक्षण करेन असं. मात्र कुठे कमी पडला तुम्हाला? आता चौथ्यावरती समाधान मानावं लागलं. फिल्डिंग कमी पडलात. मात्र या वर्षामध्ये तुम्ही संघ तयार केलाय त्याबद्दल तुमचे खास खास अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. संजय 11 नागले संघ मुहूर्त चांगला झालेला आहे, तर त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. उत्कृष्ट गोलंदाज देण्यासाठी आपण विनंती करूया सन्मान्य श्री हेमंतजी तारवी यांना त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करतोय. आणि उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा ठरला. एनी केसेस? कोणाला काही तर्क वितर्क कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा? अरे कोणीच बोलत नाहीये. साष्टीकरपाडा संघ इकडे, अष्टभुजा लहूपाडा आज नाराजच झालेले आहेत. तुमच्यामधून कोणी नाही. तुम्हाला या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट गोज टू 4 इनिंग मध्ये 6 विकेट राजा रामाचा पिता दशरथ शेलका 4 इनिंग मध्ये 6 विकेट त्याच्या नावावरती आहेत. दशरथ शेलका ठरतोय या मॅन
ऑफ द टुर्नामेंट म्हणजेच उत्कृष्ट गोलंदाज ते वितरित करण्यासाठी हेमंतजी तारवी यांना आपण आमंत्रित करतोय. ट्रॉफी घे आधी, मेडल घे. त्यानंतर ट्रॉफी प्रदान करायची आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. या जोरदार टाळ्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय ही ट्रॉफी सुद्धा आपल्याला लाभलेली आहे कैलासवासी नारायण हरी कोठावले तसेच कैलासवासी मथीबाई नारायण कोठावले यांच्या स्मरणार्थ प्रफुल्ल कोठावले यांच्या माध्यमातून तसेच रोहित कोठावले यांच्या माध्यमातून. दशरथ दुसरा क्रमांक, अभिनंदन प्रथमतः. मात्र बेस्ट फिल्डर भरपूर कॉम्पिटिशन तगडी होती, 48 संघ होतं. काय वाटतंय, पहिलीच ट्रॉफी येते या वर्षामध्ये की मग मागे काही आल्या होत्या? दुसरी ट्रॉफी आहे ही 2026 मध्ये. हा. तर खूप खूप अभिनंदन. मात्र उत्कृष्ट गोलंदाज, कारण की तुमच्या संघामध्ये भावेश सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. मात्र वाटलं होतं की दुसरी ट्रॉफी मिळेल, ही पहिली ट्रॉफी या गोलंदाजी मिळेल? हो, सगळे सांगत होते की तुला भेटेल असं. क्या बात आहे, विश्वास होता. तर त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. तर हा होता दशरथ शेलका ज्याने की उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ट्रॉफी पटकावलेली आहे. उत्कृष्ट फलंदाज, एनी गेसेस? उत्कृष्ट फलंदाज कुणीच नाहीये. नेहमी समीर किंवा मग महेश अशी नावं येतात, आज ते गप्प आहेत. इथे नागले संघ ते सुद्धा वडा आणि पाव करतात. तर चला, तांबडमाळ संघ, एनी गेसेस? योगेश बरप त्यांच्याकडे सुचवलं गेलंय. या ठिकाणी 5 इनिंग 93 धावा ऑनलाईनच्या माध्यमातून आपण काढलेला हा मॅन ऑफ द बेस्ट फिल्डर बॅटर ऑफ द टुर्नामेंट जातोय आणि तो वितरित करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय शिवरामजी शेलका मामांना. या आणि ही ट्रॉफी आपण आपल्या हस्ते प्रदान करा अशी मी आपल्याला विनंती करेन. आणि बेस्ट बॅटर ठरतो या टुर्नामेंटचा तो म्हणजेच आवाजच येत नाहीये. अतुल ठाकरे असेल किंवा मग योगेश बरप असेल. आणि आजच्या दिवसामध्ये सर्वांना मागे टाकतोय 5 इनिंग मध्ये 93 धावा करणारा संजय 11 नागले संघाचा यश मासेकर. काय जबरदस्त बॅटिंग. त्यानंतर ट्रॉफी, ही ट्रॉफी सुद्धा आपल्याला लाभलेली आहे. प्रफुल्लजी कोठावले आणि रोहितजी कोठावले यांच्या माध्यमातून कैलासवासी नारायण हरी कोठावले आणि कैलासवासी मथीबाई नारायण कोठावले यांच्या स्मरणार्थ यशची आपण नक्कीच गुप्त करूया. यश, काय म्हणशील? पहिलीच ही सुपर 4 मधली लढत होती. चांगलं क्रिकेट तुम्ही खेळलात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मात्र कुठे कमी पडलो आपण, हे काय सांगशील? फिल्डिंगमध्ये कमी पडलो लास्टच्या मॅचमध्ये आणि थोडी बॉलिंग पण हे झाली. तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर तू टिकला असता तर चित्र वेगळं असतं. हो, नक्की चेस केले असते. तर खूप खूप अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यश याच्यासाठी, कारण की यश याची बॅटिंग जी होती त्या विकेट गेल्याच्या नंतर इथे त्यांचा आलेख खाली आला. त्यानंतर आपण जाऊया मॅन ऑफ द सिरीज वितरित करण्यासाठी. मॅन ऑफ द सिरीज विक्रम दादांना विनंती करतोय, त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज आपण वितरित करणार आहोत. तर आणा मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी घेऊन या. आणि एनी गेसेस, अजून काही तर्क वितर्क न घेता 2 खेळाडूंमध्ये कॉम्पिटिशन तगडी होती. फक्त 2 पॉइंटसाठी गेलाय एक खेळाडू जो नेहमी अधिराज्य गाजवत असतं. योगेश बरप ठरतोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. अतुल ठाकरेला 2 पॉइंटने मागे टाकलाय. क्या बात आहे. पहिल्यांदा असं झालंय की अतुल ठाकरेला वैयक्तिक पारितोषिक मिळालेलं नाहीये कुठल्या टुर्नामेंट मध्ये. मात्र त्याच्याच संघातला हा खेळाडू योगेश बरप मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी राहिला आहे. ही ट्रॉफी सुद्धा आपल्याला लाभलेली आहे, ती म्हणजेच नारायण हरी कोठावले आणि मथीबाई नारायण कोठावले यांच्या स्मरणार्थ प्रफुल्ल कोठावले तसेच रोहित कोठावले यांच्याकडून. योगेश, अभिनंदन तुमचं. या मैदानावरती या महिन्यातली कितवी ट्रॉफी आहे? 4थी का 5वी काय? या मैदानातली 5वी या सीझन. सीझन नाही, इथे कॉमेंटेशन वरची
कामन स्टेशनवरची 5-5. या मैदानात बघा ट्रॉफी एवढ्या आहेत की त्या आठवत सुद्धा नाही आहेत. क्या बात आहे. असो दरम्यान 3 ट्रॉफी तुमच्याकडे आहेत. मात्र आज भरपूर खेळाडू तुझे नव्हते. काल सुद्धा जेव्हा तुम्ही पोहोचलात तेव्हा सुद्धा नव्हते. काय ठरवलं होतंच कारण की मयूर शेंडेचा ओव्हर जे 1 चेंडूमध्ये 1 धाव काय म्हणशील, कारण की पोमनला सुद्धा त्याने तो करामत केली होती. मात्र समीर हा समोर होता आणि समीर बीट होणं ही थोडीशी कठीण गोष्ट असते. काय वाटलं होतं? काय वाटत नव्हतं मयूर असा टाकेल पण 2 6 पडलेल त्याला, पण शेवटचा बॉल चांगला टाकला त्याने. म्हणजे 2 उपटी घातल्या त्या, हा तरी पण पडला तो. तर मयूर याचे अभिनंदन, तुझे सुद्धा अभिनंदन, खूप खूप अभिनंदन तांबडमाळ संघाचे. तर समीरच्या हातातून वाचले आणि 1 नंबर घेऊन गेले. क्या बात आहे. तर खूप खूप अभिनंदन सर्व वैयक्तिक पारितोषिक विजयी खेळाडूंचे. आणि जाऊया आपण सांघिक पारितोषिक वितरणाकडनं. कोण बोलणार आहे? दादा, प्रशांत दादा. तर वितरित करण्यासाठी 4थी ट्रॉफी कोणाला आपण बोलवतोय? रवींद्र गोवारी दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते 4था क्रमांक विजेता संघ जो आहे त्या संघाने यायचा आहे ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. या सर्वांनी या ठिकाणी बसा, व्यवस्थित एक फोटो घ्या आणि आपल्या कॅमेऱ्याच्या फ्रेम मध्ये सुद्धा हा आहे 4था क्रमांक संघ. काही नाही खाली बसा, अजून काही नाही खाली बसा. पाहुण्यांना पुढे घ्या, पाहुण्यांना पुढे घ्या जे तुम्हाला ट्रॉफी देत आहेत. ही 4थ्या क्रमांकाची जी रक्कम आपल्याला लाभलेली आहे तर विक्रम दादांना सुद्धा मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. दादा या, जे कॅश आहे ते विक्रम दादांच्या माध्यमातून आला होता. थोडीशी जागा बनवा तिथे, थोडीशी जागा बनवा. विक्रम दादांच्या माध्यमातून 4थ्या क्रमांकासाठी कॅश प्राइज आपल्याला आलं होतं. तर टाळ्या झाल्या पाहिजेत या संघासाठी. आणि ट्रॉफी घेतल्याच्या नंतर लगेच मैदान सोडायचं नाही, साईडला उभे राहा, चेअर करा दुसऱ्यांना. बघा हा आहे 4था क्रमांक विजेता संघ आहे गावदे स्पोर्ट्स बेंडीपाडा बी संघाच्या टुर्नामेंटचा. मान्यवरांना विनंती आपण असं नसतं व्हावं. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी विशाल दादा तसेच किरणजी पाटील यांच्या दोघांच्या हस्ते आपण ही ट्रॉफी देतोय. आणि किरणजी पाटील यांच्या माध्यमातून आलेली ही 3ऱ्या क्रमांकाची रोख रक्कम सुद्धा आपण देतोय. तर या 3रा क्रमांक विजेता संघ, 3य क्रमांक विजेता संघ अष्टभुजा लवपाडा. आम्हाला आता सवय झाली पहिल्या दुसऱ्यावरती बघण्याची, मात्र आज गावातल्या लोकांना सुद्धा विश्वास होणार नाही. तर आपण पाहतोय की किरणजी पाटील यांच्या माध्यमातून आलेली रोख रक्कम 8,000 रुपये आणि विशाल मला वाटते 3ऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ही ट्रॉफी आपल्याला लाभली होती सन्माननीय श्री आत्मारामजी ठाकरे, संजयजी ठाकरे आणि संदीपजी ठाकरे यांच्या माध्यमातून. आणि रोख रक्कम आली होती 3ऱ्या क्रमांकासाठी, ती म्हणजेच किरणदादा पाटील यांच्या माध्यमातून ही वितरित केली विशालजी जाधव आणि किरणजी पाटील यांच्या माध्यमातून, यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर 2रा क्रमांक विजेता संघ, या 2य क्रमांक विजेता संघाने यायचं आहे. ही ट्रॉफी वितरित करण्यासाठी आपण आमंत्रित करतोय हेमंत दादांना, हेमंतजी तारवी यांच्या शुभ हस्ते. तसेच योगेश गुडगुस यांना घेऊया आपण त्यांच्या जोडीला, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पिण्याचं पाणी आलं. योगेश या. अक्षय गुडगुस, सेटअप लावा, व्यवस्थित बसा, पाहुणे सुद्धा दिसले पाहिजेत. काहींनी खाली बसा, काहींनी पुढे, थोडंसं पुढे बसा. हेमंत दादा तसेच अक्षय दोघांनी हात लावायचा आहे. टाळा झाला पाहिजेत या संघासाठी एकदा जोरदार. हा आहे 2रा
म्हणजेच रनर अप राहिलेला गावदेवी मेंढीपाडा चषकाचा हा रनर अप संघ तो म्हणजेच गावदेवी साष्टीकरपाडा हा संघ. तर खूप खूप अभिनंदन. क्या बात है, क्या बात है. थँक्यू, थँक्यू. अभिनंदन सर्व साष्टीकरपाडा संघाचे. त्यानंतर मी आमंत्रित करतो ही ट्रॉफी वितरित करण्यासाठी सन्मान्य शिवरामजी शेलका आणि प्रशांतदादा पाटील यांना. या दोघांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे, जी ट्रॉफी आम्हाला लाभली होती सन्मान्य श्री शिवरामजी शेलका तसेच पद्मनजी शेलका या दोन बंधूंच्या माध्यमातून आणि रोख रक्कम आलेली होती ती म्हणजे सुशांतदादा आणि प्रशांतदादांच्या माध्यमातून. तर या प्रथम क्रमांक विजेता संघ ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यायचा आहे. या टुर्नामेंटचा गत विजेता संघ आपल्या समोर आलाय, तो म्हणजेच डीजेच्या तालावरती नक्कीच आपण अनाउन्स करूया. आई सोनसरी तांबडमाल हा संघ. तर हा आहे नक्कीच गत विजेता संघ या गावदेवी बेंडीपाडा चषकाचा मानकरी ठरलेला आहे. आई सोनसरी तांबडमाळ संघ. क्या बात आहे. दाखवा कितवी ट्रॉफी आहे, दाखवा जरा हाताने. क्या बात आहे. सर्व तांबडमाळच्या प्रेक्षकांचे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खूप खूप अभिनंदन. आणि या ठिकाणी आपण नक्कीच थँक्यू डीजे. तर हा होता गावदेवी स्पोर्ट्स बेंडीपाडा बी आयोजित या स्पर्धेचा प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आज या ठिकाणी आपण पाहतोय की 25 जानेवारी 2026 ही टुर्नामेंट या ठिकाणी समाप्त होते. मात्र उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा सकाळी ठीक 9 वाजता मंगलमूर्ती नागलेच्या मैदानावरती वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिशियल चॅनलवरती आणि डीबीएन लाईव्हच्या जोडीला पुन्हा एकदा भेटणार आहोत. मी सागर माळी तसेच आमचे सहकारी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा सकाळी ठीक 9 वाजता नागल्याच्या मैदानावरती भेटूया. तोपर्यंत थांबूया. जय हिंद, जय आदिवासी. आणि तुम्हाला वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं उद्याच्या 26 जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.